विदर्भात बस दुर्घटनेची ही पहिली वेळ नाही. याआधी सुद्धा अनेक घटना घडल्या आहेत. त्यामध्ये आता या घटनेनंतर विरोधकांनी सरकारवर टीका करणे सोडलेले नाही. मुंबई, पुणे अशा मोठ्या शहरातून भंगार बसेस पूर्व विदर्भामध्ये पाठविल्या जातात. त्यामुळे अपघात होत असल्याचा आरोप काँग्रेसचे खासदार प्रशांत पडोळे यांनी केला आहे. तर या अपघातात निर्दोष चौकशी करून दोषींवर कारवाई व्हावी, अन्यथा रस्त्यावर उतरू असा इशारा देखील खासदार यांनी दिलेला आहे. खरंच भंगार अवस्थेतील बसेस पूर्व विदर्भात पाठविली जातात काय, याचा तपास करणे गरजेचे आहे. अन्यथा आणखी अपघात होऊन निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागेल, यात तीळ मात्र शंका नाही. माझ्या लोकसभा क्षेत्रामध्ये अत्यंत दुर्दैवी घटना घडलेली आहे. आज डव्वा या गावाजवळ शिवशाही बसचा काल ॲक्सिडेंट झालेला आहे आणि त्यामध्ये 11 लोकांचा, निष्पाप लोकांचा बळी पडलेला आहे. आज त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचे डोंगर कोसळलेले असून आम्ही सगळेजण त्यांच्या सोबत आहोत. आज कोणतेही शब्द त्यांना शांत करू शकत नाहीत. आज गरज आहे ते आपल्या सगळ्यांना त्यांच्यासोबत एकत्रित येण्याची, त्यांना बळ देण्याची. आम्ही सगळेजण त्यांच्या दुःखामध्ये सहभागी आहोत. काळजीवाहू मुख्यमंत्र्यांनी 10 लाख रुपयाची घोषणा केलेली आहे. खरंच पैसे देऊन त्यांचा जीव वाचवू शकतो का? आज प्रशासनाला आता जागृत झाला आहे का? आज प्रश्न हा पडला आहे. माझ्या क्षेत्रामध्ये रस्ते अत्यंत खराब परिस्थितीमध्ये आहेत. भंडारा ते सिहोरा रस्ता अत्यंत 10 वर्षापासून खराब अवस्थेमध्ये आहे. आम्ही वारंवार कंप्लेंटा करत असतो, परंतु त्याच्याकडे कोणत्याही सरकारचं लक्ष आतापर्यंत झालेलं नाही. आज हे ॲक्सिडेंट होतात, याला जिम्मेदार कोण आहेत? ज्या बसेस आहेत त्या बसेसच्या तांत्रिक अडचणी आहे का? त्यांच्या तपासण्या होत आहेत का? की जुन्याच बस ही सरकार आम्हाला इकडे देत आहेत? पूर्व विदर्भामध्ये जे ॲक्सिडेंट होत आहेत त्याला कारणीभूत म्हणजे ही सरकारच आहे. पश्चिम महाराष्ट्रात आणि तिकडे नवीन बसेस देत आहेत. त्यात इस्तेमाल केलेल्या बसेस आपल्या क्षेत्रामध्ये भंडाऱ्यामध्ये येत आहेत. काय मागणी आहे तुमची? आमची मागणी आहे की सरकारच्या ज्या त्रुटी आहेत आणि या घटनेला कारणीभूत जो बी आहे त्याच्यावर योग्य ती कारवाई, तपासणी करून त्याच्यावर कारवाई करण्यात यावी, ही आमची माग आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये इथे अशा प्रकारच्या घटना घडतील नाही यासाठी काळजी घेण्याची गरज आहे. त्याच्यासाठी नियोजन या सरकारनं केलं पाहिजे अशी मी या सरकारला विनंती करतो. आणि त्यांनी समजा अशी तरतूद केली नाही तर त्यासाठी आम्ही आंदोलनसुद्धा करू, आम्ही रस्त्यावर सुद्धा येऊ. जे दिवंगत झालेले आहेत, जे स्वर्गवासी झालेले आहेत, ईश्वरचरणी प्रार्थना करतो त्यांना शांती लाभो. तसेच जे जखमी झाले आहेत ते लवकर बरी व्हावेत अशी मी प्रार्थना करतो. आम्ही सरकारला मागणी करतो की आमच्या पूर्व विदर्भावर असा अन्याय करू नये, नवीन बसेसची तरतूद करावी. आणि पुष्कळशा गावाला बसेससुद्धा जात नाही, मिळत नाही. सरकारने पूर्व विदर्भामध्ये भंगार अवस्थेत असलेल्या बसेस इथं दिलेल्या आहेत, त्यांना दुरुस्ती करून इकडे पाठवत असतात. त्यामुळे ॲक्सिडेंटचे प्रमाण इथं वाढलेले आहे. तर आमची मागणी आहे का त्यांनी नवीन बसेस इकडे द्यावा, नवीन बसेसची तरतूद करून द्यावी. आमच्यावर अन्याय करू नये. आम्ही पण या महाराष्ट्रातील लोक आहोत, या देशातील लोक आहोत.